आता तुम्ही इथे पाहू शकता हा -7 जो आहे तो -7 आपल्याला इकडे शिफ्ट करायचा आहे. ओके, मग काय होईल, एक निगेटिव्ह टर्म आणि एक पॉझिटिव्ह टर्म यांचं मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, नमस्कार विद्यार्थ्यांनो, कसे आहात? छान आहात ना? ओके, सो पहा, मागच्या सेशनमध्ये आपण ग्राफिकल मेथड्स याविषयी पाहिलं, त्याच्यावरचे काही एक्झाम्पल सॉल्व केले. प्रॅक्टिस सेट 1.2 मधील आपण काही एक्झाम्पल सॉल्व केले आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की काही वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण या सेशनमध्ये सॉल्व करणार आहोत. मग चला तर मग प्रॅक्टिस सेट 1.2 मधील 5वं एक्झाम्पल आपण पाहूया काय आहे. ओके, सो पहा, एक्झाम्पल नंबर 5. काय एक्झाम्पल नंबर 5? The first equation is 3x minus 4y is equals to -7. Okay, and second equation is 5x minus 2y is equals to 0. Okay, so we have given these two equations. आता इथे पहा, इथे आपल्याला काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप आपण ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीनेच आपल्याला काय करायचंय, पुढे पुढे जायचंय. पहिल्यांदा याला इक्वेशन नंबर 1 देऊया. So 3x minus 4y is equals to -7. This is equation number 1. हे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. आता इथे काय करायचं मी सांगितलं तुम्हाला, हा -4y अगोदर तिकडे शिफ्ट करूया म्हणजे तो प्लस होऊन जाईल. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 3x इक्वल्स टू -7 प्लस 4y. करेक्ट आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता हा -7 जो आहे तो -7 आपल्याला इकडे शिफ्ट करायचा आहे. ओके, मग काय होईल, तर 3x प्लस 7 इक्वल्स टू 4y. आता इथे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला ही गोष्ट करायची आहे. का? बघा, 4y इकडे मिळाला आहे आपल्याला, या 4y ला आपण या बाजूला लिहून घेऊया. म्हणजे याला कसं लिहिता येईल, 4y इक्वल्स टू 3x प्लस 7. आपल्याला हा y सिंगल हवा आहे. काय हवा आहे, तो सिंगल हवा आहे. मग सिंगल असण्यासाठी वी नीड टू रिमूव्ह दिस 4 फ्रॉम दिस साइड. मग आता या y आणि 4 मध्ये काय ऑपरेशन आहे, मल्टिप्लिकेशन. हे जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या मल्टिप्लिकेशनचं अपोजिट जे काय आहे ऑपरेशन ते यूज करावं लागेल. मग काय अपोजिट ऑपरेशन, डिव्हिजन आहे. सो डिवाइड ऑन बोथ साइड, डिवाइड ऑन बोथ साइड्स बाय 4. मग तुम्हाला मिळेल 4y अपॉन 4 इज इक्वल्स टू 3x प्लस 7 डिवायडेड बाय 4. म्हणजेच तुम्हाला मिळणार आहे y इज इक्वल्स टू 3x प्लस 7 डिवायडेड बाय 4. बघा, हे अशा पद्धतीचं आपल्याला इक्वेशन, म्हणजे y इन टर्म्स ऑफ काय मिळालं आपल्याला, x मिळाला. मग आता पहा, इथे महत्वाचं काय आहे, आपण एक ऍक्टिव्हिटी पाहिली होती. त्या ऍक्टिव्हिटी मी मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जर आपल्याला फ्रॅक्शन मध्ये उत्तर येत असेल तर आपण चुकतोय. का? कारण फ्रॅक्शन मध्ये जर उत्तर आलं तर ती फ्रॅक्शन ग्राफवरती प्लॉट करायला अवघड जाते. म्हणजेच ॲक्युरेट पद्धतीने आपल्याला ते म्हणजे ॲक्युरेटली आपल्याला ते करता येणार नाही. मग आपल्याला असे नंबर्स वायचे शोधायचे जे कसे आले पाहिजेत, इंटिजर्समध्ये आले पाहिजेत. मग त्यासाठी आपल्याला एक्स व्हॅल्यू सुद्धा तशाच घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही मला सांगितलं होतं की 0 1 2 3 4 असे नंबर्स घ्यायचे. हो, तसंच घ्यायचं आहे. आपल्याला तेच नंबर पुट करायचे कारण आपल्याला जास्त पॉईंट्स नको, आपल्याला 4 पॉईंट्स फाइंड करायचे. मग 4 पर्यंत आपण कुठे काय करू शकतो, 0 1 2 3 4 असं घेऊ शकतो किंवा 0 -1 -2 -3 -4 असे पॉईंट्स घेऊ शकतो. मग यातले तुम्ही कोणतेही पॉईंट्स घेऊ शकता, पण तुम्हाला अशाच व्हॅल्यू घ्यायच्यात ज्याच्यामुळे y ची व्हॅल्यू काय येणार आहे, इंटिजरमध्ये येणार आहे. मग आता पाहूया, इथं जर आपण x इक्वल्स टू 0 घेतला, बघा पुट x इक्वल्स टू 0, तर तुम्हाला काय मिळणार आहे, y इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाइड बाय 0 प्लस 7 डिवायडेड बाय 4. म्हणजेच तुम्हाला इथे y इक्वल्स टू काय मिळेल, 0 प्लस 7 डिवायडेड बाय 4 विच इज इक्वल्स टू 7/4. मग हा आपल्याला मिळाला फ्रॅक्शन. मग ही व्हॅल्यू तुमच्यासाठी करेक्ट आहे का, नाहीये. मग त्यामुळे ही व्हॅल्यू आपण घेऊ शकणार नाही. चला तर मग ही व्हॅल्यू आपण अशी कट करून टाकूया. म्हणजे तुम्हाला इथे पेन्सिलनी करायचं. ओके, कारण तुम्हाला आता सॉल्व करता येते, सिम्प्लिफाय करता येते. सो तुम्ही ते व्हॅल्यूज करू शकता. म्हणजे x इक्वल्स टू 0 आपण घेऊ शकतो का, तर नाही घेऊ शकत. मग आता काय करूया, x इक्वल्स टू 1 घेऊया. पुट x इक्वल्स टू 1. मग काय मिळणार आहे बघा, y इक्वल्स टू 3 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 7 डिवायडेड बाय 4. मग तुम्ही इथे पुन्हा करा, 3 प्लस 7 डिवायडेड बाय 4 म्हणजे पुन्हा काय मिळालं, 10/4. आता 10/4 पुन्हा फ्रॅक्शन मध्ये झालं.
म्हणजे x इक्वल्स टू 1 सुद्धा आपण घेऊ शकणार नाही. मग तुम्हाला ही व्हॅल्यू सुद्धा कॅन्सल करावी लागणार आहे. इथे ट्रायल अँड एरर मेथडच यूज करायला लागणार आहे, बरोबर ना. मग आता पुढे बघा, y इज इक्वल्स टू पुट काय करूया आपण, x इक्वल्स टू आता पुट करूया 2, पुट x इक्वल्स टू 2. मग आता x इक्वल्स टू 2 पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, y इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 7 डिवायडेड बाय 4. बघा 3 2 6, पुन्हा आपल्याला काय मिळणार आहे 6 प्लस 7 डिवायडेड बाय 4 म्हणजेच 13 डिवायडेड बाय 4. हा सुद्धा पुन्हा काय आला, फ्रॅक्शन, म्हणजे हे सुद्धा योग्य नाहीये. बघा आपल्याला या अशा पद्धतीने हे चेक करायचंय प्रत्येक वेळेस. ओके, आलंय का, नाही. आता काय करूया 3, मग पुट x इक्वल्स टू 3, बरोबर. x इक्वल्स टू 3 पुट केल्यानंतर y इक्वल्स टू काय मिळणार आहे 3 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 7, नॉट 3, आपण पुट करतोय 3 ना, म्हणजे इथे काय घ्यावं लागेल आपल्याला, मल्टिप्लाइड बाय 3 डिवायडेड बाय 4. आता तुम्ही मला सांगा 3 3 जा 9. ओके, म्हणजे इथे मिळालं आपल्याला 9 प्लस 7 डिवायडेड बाय 4 दॅट इज 16 डिवायडेड बाय 4, म्हणजेच मिळालं y इक्वल्स टू 4. म्हणजे इथे आपला पहिला पॉईंट मिळाला. बघा मी इथे x इक्वल्स टू 3 पुट केलं तर मला y इक्वल्स टू इंटिजर मिळाला 4, आणि म्हणून हा पॉईंट आपण घेऊ शकतो, बरोबर ना. मग मी तुम्हाला सांगितलं होतं x इक्वल्स टू 3 पर्यंत आपण आलेलो आहोत, बरोबर. आता आपण मागे जाऊया, निगेटिव्ह साईडला जाऊया. ठीक आहे, मग आता बघा जर समजा मी काय पुट केलं, आपलं इक्वेशन काय आहे, y इज इक्वल्स टू 3x प्लस 7, y इज इक्वल्स टू 3x प्लस 7 डिवायडेड बाय 4. आता मी इथे पुट करतोय x इक्वल्स टू -1. काय पुट करतोय मी, x इक्वल्स टू -1. मग y इक्वल्स टू काय मिळेल 3 मल्टिप्लाइड बाय -1 प्लस 7 डिवायडेड बाय 4, बरोबर. म्हणजेच y इज इक्वल्स टू काय मिळाला -3 प्लस 7 डिवायडेड बाय 4. मग मला सांगा -3 प्लस 7 किती येतो रे, 4 डिवायडेड बाय 4, म्हणजे y काय मिळाला 1. म्हणजे इथे आपण हे पुट करू शकतो, बरोबर ना. यस ऑर नो, यस. अशा पद्धतीने आपल्याला दुसरा पॉईंट सुद्धा इथे मिळालेला आहे. आता पुढे जाऊया, पुट x इक्वल्स टू -2. जर x इक्वल्स टू -2 पुट केला तर ऑब्व्हियसली इथे काय मिळणार आहे आपल्याला 3 मल्टिप्लाइड बाय -2 प्लस 7 डिवायडेड बाय 4. मग हा पुन्हा येतो -6 प्लस 7 किती होतो 1, आणि 1 डिवायडेड बाय 4 म्हणजे पुन्हा फ्रॅक्शन, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. मग आपण पुढे जाऊया, कोणता नंबर मिळेल आपल्याला, x इक्वल्स टू -3. x इक्वल्स टू -3 जर पुट केला, बघा x इक्वल्स टू काय म्हणतोय मी -3, तर y इक्वल्स टू काय मिळेल 3 मल्टिप्लाइड बाय -3 प्लस 7 डिवायडेड बाय 4, म्हणजे मिळणार आहे -9 प्लस 7 डिवायडेड बाय 4. सांगा बरं -9 प्लस 7 किती येतो -2. मग -2 डिवायडेड बाय 4 पुन्हा कसा आला, फ्रॅक्शनच आलाय. जरी आपण याला रिड्यूस केलं तरी सुद्धा 2 1 जा 2 2 जा 4, सो इथे -1/2 मिळणार आहे. मग -1/2 काय आहे, फ्रॅक्शनच आहे, पण आपण प्लॉट करू शकत नाही इथे, म्हणजे हे सुद्धा आपण घेऊ शकत नाही. मग आता बघा आपण काय झालं, x इक्वल्स टू 3, बघा मागे जर आपण पाहिलं तर तुम्हाला इथं जाणवेल, आपण इथं पुट x इक्वल्स टू 3 केल्यानंतर आपल्याला 4 मिळाला होता, परंतु इकडे नाही मिळाला. मग आता पुढचा जो नंबर आपण पुट केला x इक्वल्स टू 4 तर मिळेल का, तर ते पण पाहावं लागेल, बरोबर ना. सो बघा आता इथे आपण पुट करूया. आता इकडे x इक्वल्स टू 0 पुट करून पाहिला, 1 पुट करून पाहिला, 2 पुट करून पाहिला, 3 पुट करून पाहिला. इकडे 0 -1 पुट केला, -2 पुट केला, -3 पुट केला. आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या का, नाही. आपल्याला फक्त इथे एक व्हॅल्यू मिळाली. आता पुढे जाऊया, आता 5 पुट करूया. मग 5 पुट केलं तर आपल्याला किती मिळतंय, मिळेल का, नाही मिळणार. 7 पुट केला, 6 पुट केला तर मिळेल का, नाही मिळणार. तुम्ही चेक करू शकता. 7 पुट केलं तर आपल्याला मिळेल का, तर पाहूया. बघा पुट x इक्वल्स टू 7, सो देअरफॉर y इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाइड बाय 7 प्लस 7 डिवायडेड बाय नॉट 7 डिवायडेड बाय व्हॉट 4. ओके, म्हणजे आपल्याला इथे मिळाला 4. मग बघा आता y इज इक्वल्स टू 7 3 जा 21 प्लस 7 डिवायडेड बाय 4. मग आता 21 प्लस 7 किती येतो 28 डिवायडेड बाय काय मिळालं 4, म्हणजे y इज इक्वल्स टू मिळाला 7. मिळाला का, येस. म्हणजे 3 पॉईंट्स मिळाले. आता राहिला फक्त एक पॉईंट. बघा आता x इक्वल्स टू 7 ला पॉईंट मिळाला. आता समजा आपण x इक्वल्स टू 8 घेतला तर आपल्याला मिळेल
चेक करायचंय ते तुम्ही चेक करायचं, बरोबर ना. तर नाही मिळणार तो पण, तुम्ही एक चेक करून पहा, तो सुद्धा पॉईंट मिळणार नाही. x = 9 पुट केला तर मिळेल का, तर तो सुद्धा पॉईंट मिळणार नाही. आता बस x = 9 म्हणजे खूप लांबपर्यंत आलो आपण. आता निगेटिव्ह साईडला जाऊया. आपण निगेटिव्ह कुठपर्यंत पाहिलं होतं, तर -3 पर्यंत, बरोबर ना. आपण कुठपर्यंत पाहिलं होतं, -3 पर्यंत पाहिलं होतं, करेक्ट ना. इथे जर तुम्ही पाहिलं x = -1 पुट केला होता आपण, -2 पुट केला, -3 पुट केला, -4 सुद्धा पुट केला, तर काय येतं, -12 + 7 6 येऊन जातो. सॉरी, किती येणार आहे, 5 येऊन जातो, म्हणजे फ्रॅक्शनच मिळणार आहे. म्हणजे ते सुद्धा आपल्याला यूज करता येणार नाही. आता मग आपण पुट करूया, काय पुट करूया, 5 पुट करूया. ओके, -5. मग -5 पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल पाहूया. सो पुट x = -5. मग काय मिळेल, देअरफॉर y = 3 मल्टिप्लाइड बाय, बघा 3 मल्टिप्लाइड बाय -5 प्लस 7 डिवायडेड बाय 4. सांगा बरं, 3 मल्टिप्लाइड बाय -5 किती आन्सर येईल, 3 × 5 = 15. बघा 3 × 5 = 15, परंतु तिथे मायनस कसं आहे, 5 कसं आहे, निगेटिव्ह आहे, 3 कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. मग ज्यावेळेस आपण एक निगेटिव्ह टर्म आणि एक पॉझिटिव्ह टर्म यांचं मल्टिप्लिकेशन करतो, त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, ऑलवेज निगेटिव्ह नंबर मिळतो. म्हणजे इथे येणार आहे -15 प्लस 7. आता डिवायडेड बाय इथे 4 ॲज इट इज. बघा -15 आणि +7, एक निगेटिव्ह नंबर आहे, एक पॉझिटिव्ह नंबर आहे. ऍडिशन मध्ये जर दोन नंबरची साईन वेगवेगळी असेल तर आपण काय करतो, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करतो. सो 15 - 7 किती येणार, 8. आणि बिगर नंबर साईन काय आहे, मायनस. सो काय आलं आपल्याला, सो -2 इज द आन्सर. सो इथे y = काय मिळालं आपल्याला, -2. मग आपल्याला पॉईंट्स मिळाले का पहा. इथे आपल्याला काय मिळालं, y = 4, 1 पॉईंट मिळाला इकडे, बरोबर ना. इकडे x = -1 साठी 1 पॉईंट मिळाला, x = 7 साठी y ची व्हॅल्यू 7 मिळाली, आणि x = -5 साठी y = -2 मिळाला. ट्रायल अँड एरर, तुम्हाला हे नंबर्स चेक करायचे पेन्सिलने, आणि मग ज्याच्यामध्ये इंटिजर्स व्हॅल्यू येतात ते पॉईंट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याला जास्त वेळ लागणार नाही, बरोबर ना. बरं, मग आता आपण काय करायचं, याला टेबलमध्ये लिहायचं. चला मग आपण एक टेबल तयार करूया. ओके, कशा पद्धतीने टेबल तयार करायचं आपल्याला माहिती आहे. ओके, बघा आता आपण टेबल तयार करूया. तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला जस्ट फक्त व्हॅल्यूज पुट करायचे त्याच्यामध्ये. ओके, मग आता इथे काय होतं आपलं, x, इकडे y आणि इकडे xy ऑर्डर पेअर. x = -1 साठी y = 1 आला होता, मग -1 1 हा आपला पॉईंट झाला. x = 7 साठी y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 7, म्हणजे हा पॉईंट झाला 7 7. आणि x = -5 साठी आपल्याला y मिळालेला आहे -2, म्हणजे पॉईंट झाला -5 -2. आणि हा फर्स्ट पॉईंट जो की मागच्या पेजवरती आहे, इथे तुम्ही पाहू शकता x = 3 साठी y काय मिळाला आपल्याला, 4 मिळालेला आहे. x = 3 साठी y काय मिळाला, 4 मिळाला, म्हणजे 3 4 हा झाला आपला पॉईंट. म्हणजे पहिल्या इक्वेशनसाठी आपण इथे काय तयार केलं, एक पॉईंट्स फाइंड केले आणि टेबल तयार केला, जो की अशा पद्धतीचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय होतं आपलं, 5x - 2y = 0. बघा काय आहे सेकंड इक्वेशन, 5x - 2y = 0. याला काय करायचं, इक्वेशन नंबर 2 करायचं, बरोबर. आता हा -2y जर तिकडे गेला, बघा -2y तिकडे गेला की +2y होईल. सो 5x = +2y झालं. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, 2y = 5x. हा फक्त इकडे ना, हा फक्त इकडे लिहिला. आता हा 2 काढून टाकायचा आहे, मग डिवाइड ऑन बोथ साइड बाय 2. सो 2y/2 मिळाला = 5x / 2 मिळाला. हा 2 2 कॅन्सल झाला, म्हणजे y = काय मिळालं, 5x / 2, बरोबर ना. मग आता आपल्याला काय करायचंय, एक्सच्या व्हॅल्यू चूज करायच्यात आणि त्या पुट करायच्यात. आता एक्सच्या व्हॅल्यू आपण चूज करूया. सांगितल्याप्रमाणे 0 पुट करू शकतो आपण, 1 करू शकतो, 2 करू शकतो, 3 करू शकतो, 4 करू शकतो. तसंच मागे -1 करू शकतो, -2 करू शकतो, -3 करू शकतो, -4 करू शकतो. फक्त आपल्याला चेक काय करायचंय की या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर y ची जी व्हॅल्यू आहे ती इंटिजर स्वरूपामध्ये असली पाहिजे. मग आता इथे बघा, पुट x = 0,
एक्स इक्वल्स टू 0. देअरफॉर वाय इज इक्वल्स टू बघा 5 मल्टिप्लाइड बाय 0. जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे आपल्याला 0 पुट करायचं आहे. मग 5 मल्टिप्लाइड बाय 0 काय येतो रे? 0. मग 0ला आपण कोणत्याही नंबरने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे? 0. म्हणजे आपल्याला इथं पहिला पॉईंट मिळालेला आहे. बरोबर. आता आपण पुढे पुट करूया एक्स इक्वल्स टू 1. बरोबर. एक्स इक्वल्स टू 1. बघा आपण पुढच्या पेजवर जाऊया. एक्स इक्वल्स टू 1. इक्वेशन काय आपलं? वाय इज इक्वल्स टू 5x डिवायडेड बाय 2. बघा आता एक्स इक्वल्स टू 1 जर घेतला तर वाय इक्वल्स टू मिळतो आपल्याला 5 मल्टिप्लाइड बाय 1 डिवाइड बाय 2 दॅट इज 5/2. पण हा नंबर कसा आहे? फ्रॅक्शन. मग नकोय आपल्याला. बरोबर. मग हा काढून टाका. तुम्ही पेन्सिलने करताय तर तुम्ही इरेज करू शकता. पुढे बघा आता एक्स इक्वल्स टू काय घेऊया आपण? 2 घेऊया. ओके. पुट एक्स इक्वल्स टू 2. सो देअरफॉर वाय इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय 2. हा 2 काय होणार आहे? कॅन्सल. म्हणजे वाय इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला? 5. वाय इक्वल्स टू काय मिळाला? 5 मिळाला. करेक्ट आहे? येस. ओके. आता पुढे बघा. पुट एक्स इक्वल्स टू 3. जर एक्स इक्वल्स टू मी 3 पुट केला तर काय मिळेल मला सांगा? वाय इक्वल्स टू 5 मल्टिप्लाइड बाय -3 डिवायडेड बाय 2. 5 3 15. 15 डिवायडेड बाय 2 पॉईंटमध्ये आन्सर येणार आहे. म्हणजे हे सुद्धा आपलं बरोबर नाहीये. मग हे आपल्याला कॅन्सल करावं लागेल. आता जर समजा आपण एक्स इक्वल्स टू 4 घेतला. बघा पुट एक्स इक्वल्स टू 4. काय मिळेल रे तुम्हाला? वाय इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाइड बाय 4 डिवायडेड बाय 2. हा 2 1 2 2 2 4. म्हणजे वाय इक्वल्स टू मिळाला 5 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजेच वाय इक्वल्स टू मिळाला 10. मिळाला आपल्याला पॉईंट. बरोबर आहे. आता पुढे जाऊया. आता आपण 4 पर्यंत आलो पॉझिटिव्ह साईडला. आता आपण निगेटिव्ह साईडला जाऊया. -1 पुट करूया. -1 जर पुट केला तर तुम्ही पाहू शकता पुट एक्स इक्वल्स टू -1. वाय इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाइड बाय -1 डिवायडेड बाय 2. हा -5 येणार आहे. -5 डिवायडेड बाय 2 पुन्हा फ्रॅक्शन आला. म्हणजे हा पॉईंट आपण वापरू शकत नाही. मग आपल्याला काय करायला लागेल? त्याच्या पुढचा नंबर घ्यावा लागेल. चला पुढचा नंबर कोणता आहे? एक्स इक्वल्स टू -2. देअरफॉर वाय इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाइड बाय -2 डिवायडेड बाय 2. तुम्ही पाहू शकता इथे असं मल्टिप्लिकेशन केलं. एक पॉझिटिव्ह नंबर एक निगेटिव्ह नंबर. त्याचं मल्टिप्लिकेशन नेहमी निगेटिव्ह. म्हणजे इथे तुम्हाला मिळेल वाय इज इक्वल्स टू -10 डिवायडेड बाय 2. 2 1 2 2 5 10. म्हणजे वाय मिळाला -5. काय मिळाला? -5. अशा पद्धतीने आपल्याला 4 पॉईंट्स इथे सुद्धा मिळालेले आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने आपण केलं. त्याला म्हणतो आपण ट्रायल अँड एरर मेथड. ओके. मग आता याला काय करायचं? आपल्याला पॉईंट्स टेबलमध्ये लिहायचे. आपण टेबलमध्ये लिहूया. ओके. त्यासाठी आपल्याला टेबल हवा आहे. मग टेबल कसा? तर 5/3. ओके. 3/5चा. इथे तुम्ही पाहू शकता की हा टेबल आहे. ओके. ओके. इथे काय? एक्स, इकडे वाय आणि इकडे एक्स वाय. सांगा बरं एक्स इक्वल्स टू 2 साठी वाय इज इक्वल्स टू काय आला? वायची व्हॅल्यू आली 5. एक्स इक्वल्स टू 4 साठी वायची व्हॅल्यू काय आली? 10. एक्स इक्वल्स टू -2 साठी वायची व्हॅल्यू काय आली आहे? -5. बरोबर. आणि मागच्या पेजवरती आपण घेतलं होतं एक्स इक्वल्स टू 0. त्यामुळे वाय इक्वल्स टू काय मिळाला होता? 0. म्हणजे आपल्याला इथं 0 0 हा एक पॉईंट मिळाला. इथे 2 5 हा एक पॉईंट मिळाला. इकडे 4 10 हा एक पॉईंट मिळाला. आणि -2 -5 हा एक पॉईंट मिळाला. म्हणजे अशा पद्धतीने दोन्ही इक्वेशनसाठी आपण काय टेबल फाइंड केलेले आहेत. आता पुढे काय करायचं? आता पुढे आपल्याला ग्राफवरती पॉईंट्स प्लॉट करायचे. मग आपल्याला ग्राफ पेपर हवा आहे. मग ग्राफ पेपर आपल्याला घ्यावं लागेल. बरोबर ना? मग या ग्राफ पेपरवरती सर्वात महत्त्वाचं काय असतं? सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला स्केल लिहिणं. बघा आता माझ्याकडे जर आपला ग्राफ पेपरवरती तुमच्याकडे म्हणजे ग्राफ पेपरवरती तुम्ही काय करू शकता? बऱ्यापैकी सर्व नंबर्स येतात. बरोबर. बसतात. शक्यतो 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिटच घ्यायचं. जर का मोठे नंबर्स असतील किती 20च्या पुढचे तर मात्र तुम्हाला काय करावं लागेल? स्केल ॲडजस्ट करावं लागते. मग स्केल ॲडजस्ट कशी करतो आपण? तर 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू तुम्ही युनिट वाढवू शकता. 5 युनिट 10 युनिट 15 युनिट 20 युनिट अशा पद्धतीने करू शकता. पण इथे काही गरज नाही. बघा मग स्केल काय लिहायचं? तर स्केल आपला असणार आहे ऑन बोथ ॲक्सिस. स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट. ओके.
हे झालं आपलं स्केल. आता काय करायचं आपल्याला, पॉईंट्स प्लॉट करायचे. मग चला पहिल्या इक्वेशनसाठी काय मिळालेत आपल्याला पॉईंट ते पाहूया आपण. पहिल्या इक्वेशनसाठी पॉईंट्स काय मिळाले ते पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता 3 4 -1 -1 1 7 7 आणि -5 -2 हे पॉईंट्स आपल्याला मिळाले. मग चला पहिलं करूया 3 4 बघा 3 4 कसं येणार आहे, एक्स ॲक्सिसचा 3 आणि वाय ॲक्सिसचा 4 म्हणजे इंटरसेक्शन पॉईंट असणार आहे इथे. ओके, आता पुढे बघा नंतर कुठला पॉईंट मिळाला आपल्याला. पहिला पॉईंट मिळाला होता 3 4. ओके, दुसरा पॉईंट होता -1 1 -1 1 एक्स ॲक्सिसचा -1 वाय ॲक्सिसचा 1 म्हणजे आपल्याला पॉईंट मिळेल इथे. बरोबर, हा तुमचा दुसरा पॉईंट. येस, -1 आणि 1. त्यानंतर तिसरा पॉईंट कोणता मिळाला होता आपल्याला, तर 7 7 7 7 कुठे दिसतोय, एक्स ॲक्सिसचा 7 आणि वाय ॲक्सिसचा 7 म्हणजे तुमचा पॉईंट असणार आहे इथे. ओके, म्हणजे काहीतरी चुकतंय काय बघा. दुसरा पॉईंट काय होता, -1 1 सॉरी, दुसरा पॉईंट आपला चुकला प्लॉट करायचा. काय होता तो, तर इथे -1 1 नसून तो काय असणार आहे, तर -1 1च आहे, परंतु एक्स ॲक्सिसचा -1 आणि वाय ॲक्सिसचा 1 असा आहे ते. म्हणजे एक्स ॲक्सिसचा -1 इथे, बरोबर, आणि वाय ॲक्सिसचा 1 म्हणजे इथे. तो पॉईंट इथे असणार आहे. कुठे असणार आहे बघा, म्हणजे किती काळजीने आपल्याला ते काही प्लॉट करावं लागणार आहे, इथे असणार आहे. बरोबर ना. ओके, ठीक आहे. आता हा पॉईंट तुम्ही इरेज करू शकता नंतर. ठीक आहे, शेवटचा जो पॉईंट होता तो काय होता, -5 -2 एक्स ॲक्सिसचा -5 आणि वाय ॲक्सिसचा -2 म्हणजे पॉईंट असणार आहे इथे. ठीक आहे, मग हे 4 पॉईंट्स आपल्याला मिळाले. ते पॉईंट्स आपल्याला काय करावं लागतील, एका स्ट्रेट लाईनने जॉईंट करावे लागतील. बघा, मग तुम्ही पाहू शकता या 4ही पॉईंट्समधून जाणारी एक आपण अशी लाईन ड्रॉ करू शकतो. केलेली आहे. येस, व्हेरी गुड. ओके, बघा परत एकदा करूया. आणि ते 4 पॉईंट्समधून जाणार आहे, कारण ते त्याचं सोल्युशन आहे म्हटल्यानंतर पॉईंट्समधून जाणारच आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ती लाईन काय करू शकता, ड्रॉ करू शकता. ठीक आहे, ठीक आहे. ओके, आता पुढे जाऊया. याला नाव द्यायचं आहे. काय इक्वेशनचं नाव होतं या, तर फर्स्ट इक्वेशन काय होतं आपलं, तर 3x - 4y 3x - 4y इक्वल्स टू काय होतं, -7. करेक्ट ना. हे आपलं इक्वेशन 1 होतं. आता दुसऱ्या इक्वेशनचे पॉईंट्स प्लॉट करूया. दुसऱ्या इक्वेशनचे पॉईंट्स काय होते, पहिला पॉईंट मिळाला होता आपल्याला 0 0. हा 0 0 म्हणजे ओरिजिन, म्हणजे इथे आला. ओके, त्यानंतरचा पॉईंट जो होता तो होता आपला 2 5. काय होता दुसरा पॉईंट, 2 5 म्हणजे एक्स ॲक्सिसचा 2 आणि वाय ॲक्सिसचं काय 5. एक्स ॲक्सिस 2 आणि वाय ॲक्सिस 5. मग बघा एक्स ॲक्सिस 2 कुठे आहे, एक्स ॲक्सिस 2 कुठे आहे, एक्स ॲक्सिसचा 2 आणि वाय ॲक्सिसचा 5 म्हणजे तो पॉईंट असणार आहे इथे. ठीक आहे. येस, आता दुसरा बघा. त्यानंतरचा पॉईंट काय होता आपला, तर 4 10 एक्स ॲक्सिस 4 वाय ॲक्सिस 10. हा 4 आणि हा 10 म्हणजे इथे हा झाला तुमचा तो इंटरसेक्शन पॉईंट. ओके, आणि लास्ट पॉईंट जो आपला होता तो होता -2 -5 एक्स ॲक्सिसचा -2 आणि वाय ॲक्सिसचा -5 म्हणजे तो पॉईंट असेल इथे. बरोबर. आता यामधून जाणारी काय करायची आपल्याला, एक लाईन ड्रॉ करायची. करा, यामधून जाणारी एक लाईन ड्रॉ करूया. अशा पद्धतीने आपण ही लाईन ड्रॉ करू शकतो. ओके, बरं. आपल्याला इथे बघा आता अशा पद्धतीने ग्राफ मिळालेला आहे. ओके, आता या ग्राफमध्ये आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट शोधायचे आहेत. मग आता इंटरसेक्शन पॉईंटसाठी मी तुम्हाला सांगितलंय इथे काय करायचं, अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करायची. इकडे अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करायची. मग आता इथे जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो एक्झॅक्ट मिडला तुम्ही पाहू शकता. इथे एक्झॅक्ट मिडला इथे 2 आणि 3च्या काय एकदम मध्ये, बरोबर मध्ये
तो इंटरसेक्ट होतोय. मग याचं सोल्युशन जे असणार आहे, हा पॉईंट काय येतोय, हा पॉईंट येणार आहे 1 आणि हा 2.5. ओके, 2.5 मिळणार आहे आपल्याला. काय मिळणार आहे, 1 आणि 2.5. मग अशा पद्धतीने आपल्याला त्याचं सोल्युशन मिळणार आहे. शक्यतो या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला येणार नाहीत एक्झाम्पलला, पेपरला. का, कारण हा पॉईंटमध्ये येतोय 2.5. नेहमी आपल्याला पॉईंट असाच मिळणार आहे, परंतु आपल्याला माहिती आहे ग्राफ पेपर आपल्याकडे आहे, जो आपण काय करू शकतो, तो पॉईंट आपण फाइंड करू शकतो. कारण 2.5 हा एक टर्मिनेटेड नंबर आहे आणि मग टर्मिनेटेड नंबर असेल तर तो ग्राफवरती आपण करू शकतो. परंतु इरॅशनल नंबर, फॉर एक्झाम्पल 0.333333 अशा टाईपचे जे काही एक्झाम्पल्स असणार आहेत, ते एक्झाम्पल्स मात्र आपल्याला ड्रॉ करता येणार नाही किंवा प्लॉट करता येणार नाही ग्राफवरती. मग आता इथे तुम्हाला काय करायचंय, तर हा जो पॉईंट आहे, मग आता इथे ग्राफ पेपरवरती बघा, तुमच्याकडे जो ग्राफ पेपर असतो, आता इथे मी ग्रीड फक्त स्क्वेअरमध्ये घेतलेले आहे, त्यामुळे मला ते मेजर करता येत नाही. पण तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये काही पॉईंट्स असतात, काही लाईन्स असतात. मग 1 2 3 4 5 फिफ्थ लाईनला तुम्हाला इथे दिसेल 2 आणि 3च्या मिड पॉईंटला, एक्झॅम मिडला तो असणार तुमचा 2.5. कारण आपल्याकडे मिळणार काय, 2 नंतर 2.1 2.2 2.3 2.4 2.5 2.6 2.7 2.8 2.9 आणि 3. बरोबर, 2.10 म्हणजेच 2.9च्या नंतर येतो 3, सो तो 3 असणार आहे. म्हणजेच इथे 5 नंबरला तुम्हाला 2.5 अशा पद्धतीने ते लिहिता येतं. सो मग इथे तुम्ही काय म्हणू शकता, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. बघा, या इक्वेशनचं नाव लिहायचं राहिलं आपलं. काय होतं ते इक्वेशनचं नाव काय आहे, 5x - 2y = 0. इथे काय लिहिणार आपण, तर 5x - 2y = 0. मग इथे लिहिणार आपण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. बघा, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन is 1, 2.5. Therefore, x = 1 and y = 2.5 is the solution of given simultaneous equation. ओके, सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. मग या एक्झाम्पल मध्ये वेगळं पण काय आहे, तर आपल्याला जे काही इक्वेशन मिळालं त्याच्यामध्ये एक्स आणि वायचे कोएफिशिएंट दिलेले होते आणि त्यामुळे आपल्याला या पद्धतीने, बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर फर्स्ट इक्वेशनला 3x + 7 / 4 आपण असं लिहिलं होतं, y = त्याच्यामुळे आपल्याला फ्रॅक्शन पॉईंट मिळत होते. पण आपण फ्रॅक्शन घेतले का, नाही, चूज करायचेच नाही, असे पॉईंट चूज करायचेच नाही. आपल्याला हवाय इंटिजर्स. मग वायच्या व्हॅल्यू इंटिजर्स मध्ये आल्या, येस आल्या, मग आपल्याला पॉईंट्स मिळाले. हेच पॉईंट आपण प्लॉट केले आणि त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचं काय मिळालेलं आहे, एक इंटरसेक्शन पॉईंट मिळालेला आहे. मग इंटरसेक्शन पॉईंट हा मेजर कसा करायचा मी तुम्हाला सांगितलं. तर इथे x = बघा 2 पॉईंट नंतर 2.1 ची एक लाईन असेल, 2.2 ची एक लाईन असणार आहे, 2.3 ची एक लाईन असणार आहे, 2.4 ची एक लाईन असणार आहे आणि 2.5. जर तुम्ही हे पाहिलं तर तुम्हाला ते 2.5 मध्ये मिळणार आहे आणि म्हणून इथे आपण काय केलं, त्याचा आन्सर 2.5. तुम्ही एकदा ते ग्राफवरती पेपरवरती प्लॉट करून पहा, तुम्हाला ते समजून जाईल. सो 1 2.5 इज द आन्सर फॉर द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजलेला आहे. आता अशाच टाईपचा आपण काय करूया, दुसरा एक क्वेश्चन पाहूया. ओके, 2x - 3y = 4 आणि नंतर आहे 3y - x = 4. ओके, दोन्ही वेळेस आपल्याला 4 4च आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, फर्स्ट इक्वेशन 2x - 3y = 4, याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहोत. हा -3y तिकडे शिफ्ट करूया, आपल्याला मिळेल 4 + 3y. हा 4 इकडे शिफ्ट करायचा, म्हणजे 2x - 4 = 3y. आता याला सरळ लिहून घेतला, 3y = 2x - 4. हा 3 रिमूव्ह करायचा आहे, काय करावं लागेल, डिवाइड ऑन बोथ साइड बाय 3. So therefore 3y / 3 = 2x - 4 / 3. हा 3 कॅन्सल होईल, म्हणजे y = काय मिळाला, 2x - 4 / 3 मिळालं आपल्याला जे हवं होतं ते. येस, आता आपण काय करूया, या इक्वेशन मध्ये एक्सच्या व्हॅल्यू पुट करूया. काय होतं इक्वेशन, y = 2x - 4 / 3. बरोबर ना, हेच इक्वेशन होतं ना. बघा तुम्ही पाहू शकता 2x - 4 / 3. आता पुट x =
सुरुवात कुठून करायची? 0 पासून. मग 0 पासून जर आपण सुरुवात केली तर बघा 0 पुट केला, y इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाइड बाय 0 मायनस 4 डिवायडेड बाय 3 म्हणजे y इक्वल्स टू मायनस 4 डिवाइड बाय 3. हा नंबर बघा, याचा आन्सर फाइंड करता येईल का? ह्याचा आन्सर कसं येणार आहे? 3 1 जा 3 1 म्हणजे 3 3 जा 9 3 3 जा 9 3 3 जा 9 असं मिळणार आहे. हे असंच मिळत जाईल, बरोबर का? मग हे चुकीचं आहे, बरोबर. असा पॉईंट आपण प्लॉट करू शकतच नाही, म्हणजे आपल्याला हा पॉईंट नको आहे. ओके, मग आपल्याला कसा पॉईंट पाहिजे? पुढे जाऊया. जर आपण समजा x इक्वल्स टू 1 घेतलं, आपल्याला काही ट्रायल अँड एरर्स करायचं आहे. आपण व्हॅल्यूज पुट करून पाहायच्या, इंटिजर आला तर ठेवायचा, अदरवाईज तो नको आहे आपल्याला. आणि हे पेन्सिलनेच करायचं. यामध्ये या केसमध्ये तुम्हाला पेन्सिलनेच करायचं सुरुवातीला, आणि मग तुम्ही पेनने लिहू शकता. थोडासा 1-2 मिनिटं वेळ जास्त जाईल, परंतु एकदम परफेक्ट आन्सर येणार आहे. मग x इक्वल्स टू 1 केलं तर काय मिळेल? y इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 4 डिवायडेड बाय 3. मग आता बघा 2 मायनस 4 डिवायडेड बाय 3, आन्सर पण नाही येणार आहे -2/3. म्हणजे हे सुद्धा आपण प्लॉट करू शकत नाही, म्हणजे हा सुद्धा आपला पॉईंट बरोबर नाही. चला, हा पण कॅन्सल केला. पुढे जाऊया. पुट x इक्वल्स टू 2, x इक्वल्स टू 2 जरी पुट केला तरी सेमच आन्सर, कारण 2 2 जा 4. बघा x इक्वल्स टू 2 पुट करूया आपण. काय पुट करायचंय? पुट x इज इक्वल्स टू 2. सो देअरफॉर y इज इक्वल्स टू, यू विल गेट 2 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 4, कारण जिथे जिथे x आहे तिथे 2 पुट करायचं आहे. मग अगोदर मल्टिप्लिकेशन 2 2 चा काय येतो? 4 मायनस 4 डिवायडेड बाय, म्हणजे y इक्वल्स टू काय मिळाला? 0. चला, पहिला पॉईंट मिळाला, कारण y इक्वल्स टू 0 हा इंटिजर आहे. 0 हा इंटिजर आहे, म्हणजे y इक्वल्स टू 0 आपण घेऊ शकतो. पुढे जाऊया. आता x इक्वल्स टू 2 पुट केला, x इक्वल्स टू 3 पुट केला तर काय मिळेल? x इक्वल्स टू 3 साठी बघा y इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस 4 डिवायडेड बाय 3, म्हणजे 6 मायनस 4 डिवायडेड बाय 3 म्हणजेच 2 डिवायडेड बाय 3. पुन्हा कसा आला रे? फ्रॅक्शन नको आहे आपल्याला. चला, कॅन्सल करायला केला कॅन्सल. पुढे जाऊया. x इक्वल्स टू 4, x इक्वल्स टू 4 केला तर 2 मल्टिप्लाइड बाय 4 मायनस 4 डिवायडेड बाय 3, 4 2 जा 8 8 मायनस 4 पुन्हा 4 येणारे डिवाइड बाय 3 तुमचा आहे तसाच. हा सुद्धा पॉईंट आपण घेऊ शकत नाही, बरोबर. आता पुढे मग आपल्याला कसं पॉईंट घ्यायचं आहे बघा. आता x इक्वल्स टू 4 पर्यंत आपण आलो. आता आपण मागे जाऊया. ओके, मागे जायचं तर काय करूया? x इक्वल्स टू -1 पुट करूया, बरोबर. मग पुट x इक्वल्स टू -1, पुट x इक्वल्स टू x equals to -1. Just a minute. आपल्याला असे नंबर्स ठेवायचे ज्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे? तर इंटिजर्स व्हॅल्यू मिळणार आहे. मग पुट x इज इक्वल्स टू काय सांगितलं मी तुम्हाला? -1. So therefore y is equals to, this can be written as 2 multiplied by -1 minus 4 divided by 3. So y is equals to -2 -4. कारण बघा आता इथे मी काय केलं? 2 पॉझिटिव्ह आहे, -1 निगेटिव्ह आहे. अगोदर मल्टिप्लिकेशन करतो आपण. मग 2 मल्टिप्लाइड बाय -1 -2 आणि हा -4 ॲज इट इज डिवायडेड बाय 3. -2 -4 दोन नंबर्स त्यांचे साईन कसे आहेत? सेम. जर दोन नंबरचे ॲडिशन आपण बघा -2 -4 ला कसं लिहितो आपण? -2 प्लस -4 असं करतो ना. मग आपण इथे दोन्ही नंबरचं साईन सेम आहे. साईन सेम आहे तर आपण नंबर्सचे ॲडिशन करतो. सो 4 + 2 किती येणार आहे? 6 आणि कॉमन साईन मायनस, म्हणजे उत्तर आलं y इक्वल्स टू -2. इथे आपल्याला एक पॉईंट मिळालेला आहे, कारण 3 1 जा 3 3 2 जा 6 असं असतं ना, आणि म्हणून आपल्याला इथे y ची व्हॅल्यू इंटिजर मिळाली, म्हणजे हा पॉईंट आपण घेऊ शकतो. आता पुढे जाऊया. पुढे घेऊया आपण कुठला पॉईंट? -2. बघा जर x इक्वल्स टू आपण -2 जर घेतला तर x इक्वल्स टू -2 ला हे आपण असं लिहू शकतो 2 मल्टिप्लाइड बाय -2 -4 डिवायडेड बाय 3. मग x इक्वल्स टू -2 ला आपल्याला इथे 2 मल्टिप्लाइड बाय -2 -4 हा -4 डिवायडेड बाय 3, म्हणजेच -4 -4 किती येणार? -8 डिवायडेड बाय 3. हा पुन्हा कसा आला? फ्रॅक्शन. हा नंबर नकोय, म्हणजे हे कॅन्सल करा, बरोबर. आता x इक्वल्स टू -3 सांगा. x इक्वल्स टू -3 ला काय करता येईल? पुट करून पाहूया. जर x इक्वल्स टू -3 पुट केला तर आपल्याला 2 मल्टिप्लाइड बाय -3 म्हणजे -6 मिळणार आहे.
मग -6 मिळाला, याचा अर्थ काय, -6 -4 -10 येणार, -10 डिवाइड बाय 3 पुन्हा फ्रॅक्शन, म्हणजे तो पॉईंट सुद्धा तुम्ही करून घेऊ शकत नाही. मग आता हळूहळू पुढे जायचं, व्हॅल्यूज एक्सच्या काय करायच्या, पुढे जायचं. आता आपल्याकडे -4 मध्ये आलो, तिकडे +4 पर्यंत गेलतो, +5 ला पण पाहिलं होतं. जर 6 केलं तर काय होईल रे, 6 2 12, 12 - 4 8, 6 सुद्धा घेऊ शकत नाही. 7 केलं तर किती येईल, 7 2 14, 14 - 4 10 येणार आहे, म्हणजे 7 सुद्धा बरोबर नाही. 8 केलं तर काय होईल बघूया. मग आता तिथं पुट x = 8, मग काय मिळेल आपल्याला, y = 2 × 8 -4 डिवायडेड बाय 3, बरोबर. मग y = 8 2 16 -4 डिवायडेड बाय 3, y = किती मिळालं, 12 डिवायडेड बाय 3, कारण 16 - 4 किती येतो, 12, म्हणजे y = मिळाला 4, 3 1 3, 3 4 12, मिळाली व्हॅल्यू y ची इंटिजर. व्हेरी गुड. आता राहिला एक पॉईंट, x = तिकडे 8 पुट केला तर आपल्याला काय मिळालं, 4 मिळालं y ची व्हॅल्यू. आता x = -8 पुट करून पाहूया. -8 जर पुट केलं तर काय मिळेल बघा, इथे 16 आलं पाहिजे ना, म्हणजे सॉरी इथे आपल्याला किती आलं पाहिजे, 12 आलं पाहिजे. म्हणजे इथे जर आपण किती पुट करावं लागेल, x = -4 पर्यंत आलतो, -5 पुट केला तर नाही होणार, -6 पुट केला तरी सुद्धा बघा, -6 पुट केला तर होऊ शकतो, म्हणजे आपल्याला x = -6 पुट करावं लागेल. ओके, मग आता पुट x = -6, देअरफॉर y = काय मिळेल आपल्याला, इक्वेशन काय होतं आपलं, 2x - 4 म्हणजे 2 × -6 - 4 डिवायडेड बाय 3, सो y = -12 - 4, काय होणार आहे, नाही होणार आहे, कारण -6 - 4 पुन्हा -12 येत आहे, -12 - 4 म्हणजे किती येणार आहे, -16, म्हणजे हे सुद्धा नाही येणार. करेक्ट आहे. सो ही व्हॅल्यू सुद्धा आपण घेऊ शकणार नाहीये. मग कोणती व्हॅल्यू घ्यायची, चला -6 झालं, आता पुढे त्याचा नंबर कोणता आहे, -7. -7 घेऊन पाहूया काय होतंय. इथे जर -7 घेतलं तर आपल्याला y = 2 × -7 -4 डिवायडेड बाय 3, किती होणार आहे, y = -14 - 4 डिवायडेड बाय 3, सो हा आला -18 डिवायडेड बाय 3, म्हणजेच y = आला -6. मिळाली व्हॅल्यू. फायनली आपल्याला काय मिळालेली आहे, व्हॅल्यू मिळालेली आहे, बरोबर काय. आता तुम्ही पाहू शकता इथं खूप असे लांब नंबर्स मिळत आहेत. हेच तर आहे, हे एक्झाम्पल्स थोडेसे स्टार आहेत. स्टार म्हणजे काय, थोडेसे वेगळ्या प्रकारचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला फ्रॅक्शन मिळत आहेत. मग फ्रॅक्शन सोडून जिथे जिथे इंटिजर्स व्हॅल्यू मिळतात त्याच व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्यात. का, कारण ग्राफवर प्लॉट करण्यासाठी ते सोपं जातं. मग तुम्ही इथं पाहू शकता मी कशा पद्धतीने व्हॅल्यूज चेक केल्या. तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने ट्रायल अँड एरर हीच मेथड, तुम्हाला ट्राय करायच्यात व्हॅल्यू आणि व्हॅल्यू येते का चेक करायचं, ज्याचे इंटिजर्स व्हॅल्यू मिळत आहेत त्याच व्हॅल्यू घ्यायचं. जास्तीत जास्त बघा तुम्हाला कुठपर्यंत मिळणार आहेत, तुम्ही 10 पर्यंत व्हॅल्यू पुट करून पाहू शकता, तुम्हाला तिथे तुम्हाला व्हॅल्यू मिळून जातात. म्हणजे x = 10 पर्यंत किंवा x = -10 पर्यंत इथपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू मिळून जातात. 4 व्हॅल्यू सोप्या पद्धतीने मिळून जातात. ठीक आहे, मग आता तुम्ही पाहू शकता इथे 3 व्हॅल्यू मिळाले आणि इकडे एक चौथी व्हॅल्यू इकडे मिळाली, बरोबर काय. येस, तुम्ही पाहू शकता इथे. हां, आता आपल्याला टेबल तयार करायचं आहे. चला टेबल तयार करूया. ओके, अशा पद्धतीने एक टेबल तयार करायचा. हे चाललंय आपल्या पहिल्या इक्वेशनसाठीच. आता टेबलमध्ये व्हॅल्यू प्लग करूया आपण. शेवटची व्हॅल्यू काय मिळाली होती, x = -7 साठी y ची व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला -6, म्हणजे पॉईंट झाला -7 -6, बरोबर. येस येस. पहिली व्हॅल्यू काय मिळालेली बघा, सांगा बरं पहिली व्हॅल्यू काय मिळालेली. x = 2 साठी आपल्याला y काय मिळाला होता, 0. x = 2 साठी y काय मिळाला होता, 0, म्हणजे हा आपला पॉईंट झाला 2 0. x = आपल्याला दुसरा पॉईंट मिळाला होता -1 साठी -2 मिळाला होता, -1 साठी -2 मिळाला. सो -1 -2 ही झाली दुसरी व्हॅल्यू. x = त्यानंतर आपण पुट केला होता 8 आणि 8 साठी आपल्याला काय मिळाला होता, 4 मिळाला होता. सो x = 8 पुट केलं की y = 4 मिळाला. सो पॉईंट होता 8 4चा. सो अशा पद्धतीने आपल्याला हे 4 पॉईंट्स मिळाले. हे कशासाठी झालं, इक्वेशन 1 साठी झालेलं आहे. आता आपल्याला दुसरं इक्वेशन जो होतं ते आहे 3y - x = 4. 3y - x = 4 हे आपलं आहे इक्वेशन सेकंड, बरोबर. हा -x तिकडे घेऊन जाऊया. सो 3y = 4 + x. x हा राईट साईडलाच आणायचा आपल्याला, बरोबर ना, म्हणून असं घेतलं.
इथे काय करावं लागेल, डिवाइड ऑन बोथ साइड बाय 3. का बरं, कारण हा 3 इथून रिमूव्ह करायचा आहे. मग रिमूव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वी नीड टू डिवाइड ऑन बोथ साइड बाय 3. सो 3y डिवायडेड बाय 3 इज इक्वल्स टू 4 प्लस एक्स डिवायडेड बाय 3. म्हणजेच y इज इक्वल्स टू काय मिळालं, 4 प्लस एक्स डिवायडेड बाय 3. हे इक्वेशन मिळालं. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे, बरोबर. मग आपण करूया पुट x इक्वल्स टू, बघा 0 पुट केलं तर काय होईल, 4 प्लस 0 0 4 डिवाइड बाय 3 फ्रॅक्शन मिळतोय, कॅन्सल, हा पॉईंट कॅन्सल. ओके, पुढे जाऊया. पुढे काय आहे, पुट x इक्वल्स टू 1. जर हे 1 पुट केला तर 4 प्लस 1 किती मिळतो, 5 डिवायडेड बाय 3 5 बाय 3. 5 बाय 3 म्हणजेच काय, 5/3 म्हणजे फ्रॅक्शन आहे, ते पण कॅन्सल. 2 घेऊया, बघा पुट x इक्वल्स टू 2. आपल्याला समजतंय इथे 4 प्लस 2 डिवायडेड बाय 3 म्हणजेच काय येतोय, 6 डिवायडेड बाय 3 म्हणजेच काय आला 2. म्हणजे y ची व्हॅल्यू काय मिळाली, y इक्वल्स टू 2 मिळालं. करेक्ट आहे. पुढे जाऊया. इक्वेशन होतं आपलं y इक्वल्स टू 4 प्लस एक्स डिवायडेड बाय 3. पुढची व्हॅल्यू बघूया. पुढची व्हॅल्यू काय घेऊया, 3 घेऊया. पण 4 प्लस 3 किती येतो, 7. 7 डिवाइड बाय 3 काय येतो, फ्रॅक्शन देणार, नाही घेऊ शकत. 4 प्लस 4 8. 8 डिवाइड बाय 3 नाही घेऊ शकत. 4 प्लस 5 9. बरोबर आहे. मग इथे आपण करू शकतो पुट x इक्वल्स टू 5. therefore y इज इक्वल्स टू 4 प्लस 5 डिवायडेड बाय 3. सो y इज इक्वल्स टू 9 डिवायडेड बाय 3. म्हणजेच y इक्वल्स टू किती मिळाला, 3 मिळाला. पुढे जाऊया. x बघा पुट x इक्वल्स टू, आता 6 जर पुट केला आपण तर 4 प्लस 6 10. नाही पुट करू शकत कारण 10 डिवाइड बाय 3 पुन्हा फ्रॅक्शन आला. 4 प्लस 7 केला, 7 प्लस 4 किती येतो, 11. 11 बाय 3 नाही होऊ शकत. 8 करू शकतो. पुट x इक्वल्स टू 8. सो y इक्वल्स टू काय मिळेल, 4 प्लस 8 डिवायडेड बाय 3. सो y इक्वल्स टू 12 डिवायडेड बाय 3. म्हणजे y इज इक्वल्स टू किती मिळाला, 4 मिळाला. आता बस 9 पुट केला तर 13 होतो, 10 पुट केला तर 14, परंतु 14/3. पण 10च्या पुढे नका जाऊ. मग आता आपण कुठे जायचं, निगेटिव्ह साईडला. -1 पुट केला तर बघा x इक्वल्स टू, जर आपण -1 पुट केला तर y इज इक्वल्स टू मिळतो 4 प्लस -1 डिवायडेड बाय 3. मग बघा आता 4 प्लस -1 ॲडिशन ऑफ 2 नंबर्स विथ अ डिफरंट साईन. आता नंबर्सचे साईन्स डिफरंट असल्यामुळे आपण मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करणार. मग 4 - 1 किती येतो, 3. आणि बिगर नंबर साईन 4चं साईन काय आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे उत्तर आलं इथं 3 डिवायडेड बाय 3. म्हणजेच किती आलं उत्तर, 1. मिळाले आपल्याला पॉईंट्स. हे 3 आणि मागच्या पेजवरचा 1 असे 4 पॉईंट्स मिळाले. म्हणजे या सेकंड इक्वेशनसाठी सुद्धा आपल्याकडे किती पॉईंट्स मिळाले, 4 पॉईंट्स आलेले आहेत. आता आपल्याला तयार करायचं आहे टेबल. चला मग टेबल तयार करूया. ओके, आता इथे बघा टेबल कशा पद्धतीने तयार करणार, आपल्याला माहिती आहे. इथे असतो x, इकडे y आणि हा आपला पॉईंट xy. मग आता तुम्ही मला सांगा x इक्वल्स टू 5 साठी आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली होती, 3. x इक्वल्स टू 8 साठी आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली होती 4. आणि x इक्वल्स टू -1 साठी आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली होती 1. बरोबर. आणि लास्ट मागच्या पेजवरती तुम्ही पाहू शकता की x इक्वल्स टू 2 साठी आपल्याला व्हॅल्यू मिळाली होती y ची 2. म्हणजे इथे आपल्याला 2 2 हा पॉईंट मिळाला, 5 3 हा पॉईंट मिळाला, 8 4 हा पॉईंट मिळाला आणि -1 1 हा एक पॉईंट मिळाला. म्हणजे आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही इक्वेशनसाठी टेबल मिळालेले आहेत. आता आपलं पुढचं काम काय, हे जे काही पॉईंट्स आहेत ते ग्राफवरती प्लॉट करायचे. मग आता आपण ते ग्राफवरती काय करूया, प्लॉट करूया. ठीक आहे. बघा कशा पद्धतीने प्लॉट करायचं, त्यासाठी आपल्याला हवा आहे ग्राफ पेपर. मग ग्राफ पेपरवरती आपल्याला ते पॉईंट्स प्लॉट करता आले पाहिजेत. मग त्यासाठी आपल्याकडे ग्राफ पेपर हवा आहे. आपण ग्राफ पेपर घेतला, बरोबर. या ग्राफ पेपरवरती आपल्याला स्केल लिहायचं आहे. मग स्केल कसा असणार मी तुम्हाला सांगितलंय, 10 पर्यंतचं स्केल तुम्हाला व्यवस्थित लिहिता येतं. ठीक आहे. कारण आपल्याकडे इथे बघा मी काय केलंय 1 to 12 आणि इकडे 1 to 15, 0 to 15 असे नंबर्स घेतलेले आहेत. याच्यावरती तुमचे पॉईंट्स येऊन जातात. आता बघा पहिलं इक्वेशनचं पॉईंट्स आपण बघूया. पहिलं काय होतं, पहिल्या इक्वेशनचे पॉईंट्स जर तुम्ही पाहिले तर काय आले होते आपल्याला, तर तुम्ही इथे पाहू शकता x इक्वल्स टू, बरोबर ना, हेच होतं ना इक्वेशन. येस. हां, तर इथे तुम्हाला पहिला पॉईंट मिळाले 2 0 -1 -2 8 4 आणि -7 -6. मग आपण हे पॉईंट्स काय करूया, प्लॉट करूया. पहिला पॉईंट कोणता आहे, 2 0. चला 2 0 पहिला प्लॉट करूया. म्हणजे x इक्वल्स टू 2 आणि y इक्वल्स टू 0 म्हणजे पॉईंट इथे आला. बरोबर. याला आपल्याला कलर चेंज करावा लागेल. इथे बघा हा तुमचा पहिला पॉईंट आला. करेक्ट आहे.
दुसरा पॉईंट काय आहे, दुसरा पॉईंट जर तुम्ही पाहिला तर तुम्ही पाहू शकता -1 आणि -2 हा तुमचा दुसरा पॉईंट आहे. मग -1 आणि -2 आपल्याला प्लॉट करावं लागेल. सो -1 आणि -2, -1 एक्स ॲक्सिसचा -1 वाय ॲक्सिसचा -2 म्हणजे पॉईंट आला इथे. करेक्ट आहे. सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट काय होता तुम्ही पाहू शकता 8 आणि 4, एक्स ॲक्सिसचा 8 आणि वाय ॲक्सिसवरती 4. मग एक्स ॲक्सिसला 8 कुठे आहे रे, इथे. वाय ॲक्सिसचा 4 कुठे आहे, कुठे आहे, इथे. म्हणजे हा पॉईंट इथे आला. करेक्ट आहे. आणि लास्ट पॉईंट आपला चौथा जो पॉईंट होता तो होता -7 -6, म्हणजेच बघा तुम्ही बघू शकता -7 आणि -6. मग -7 -6 कशा पद्धतीने करता येईल, एक्स ॲक्सिसला -7, एक्स ॲक्सिसचा -7 कुठे आहे, इथे. आणि वाय ॲक्सिसचा -6 म्हणजे कुठे आला, इथे आला. बरोबर. बघा तुम्ही पाहू शकता पॉईंट्स कशा पद्धतीने लांब लांब पॉईंट्स आलेले आहेत. आलेत ना पॉईंट्स लांब लांब. आता हे सर्व पॉईंट्स एका लाईनवरती असलेच पाहिजेत. जर ते नसतील तर आपण चुकलो. बरोबर. आणि जर ते असतील तर आपण बरोबर आहोत. आता बघूया आपल्याला हे पॉईंट्स एका लाईनवरती मिळत आहेत का. बघा तुम्ही पाहू शकता इथे सगळे पॉईंट्स एकाच लाईनवरती आले. आले का रे, आले. बरोबर ना. यस, आलेले आहेत. आणि म्हणून आपण बरोबर आहोत. तुम्ही पट्टीच्या साहाय्याने व्यवस्थित करायचे. ओके, अशा पद्धतीने. आता आपलं नाव काय, स्केल द्यायचं राहिलं. बरोबर ना. या इक्वेशनचं नाव काय होतं, काय होतं नाव, तर 2x - 3y = 4. इथं देऊन ठेवा 2x - 3y = 4. झालं, पहिलं इक्वेशन प्लॉट झालं. आता आपल्याला दुसरं इक्वेशन प्लॉट करायचं आहे. दुसऱ्या इक्वेशनचे पॉईंट्स काय आहेत ते बघूया. इथे होता 2 2 5 3 8 4 आणि -1 1. मग इथे तुम्ही पाहू शकता 2 2 5 3 8 4 आणि -1 1. मग पहिला पॉईंट प्लॉट करूया 2 2, एक्स ॲक्सिसचा 2 वाय ॲक्सिसचा 2 म्हणजे पॉईंट येणार आहे इथे. ठीक आहे. त्यानंतर तिचा दुसरा पॉईंट कोणता होता 5 3, 5 3 कुठे आहे बघा, एक्स ॲक्सिसचा 5 वाय ॲक्सिसचा 3 तो असणार आहे इथे. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट कोणता होता बघा 5 3 नंतर होता 8 4, 8 आणि 4 एक्स ॲक्सिसचा 8 आणि वाय ॲक्सिसचा 4 तो आला पॉईंट इथे. ठीक आहे. आणि शेवटचा पॉईंट जो आहे तो पॉईंट आहे -1 1, एक्स ॲक्सिसचा -1 आणि वाय ॲक्सिसचा 1 तो पॉईंट असणार आहे इथे. ओके, म्हणजे हे 4 पॉईंट्स आपल्याला मिळाले. आता आपल्याला पाहायचं आहे हे पुन्हा सर्व पॉईंट्स एका लाईनवरती आहेत का, असलेच पाहिजेत. बरोबर ना. मग आता तुम्ही पाहू शकता इथे या अशा पद्धतीने हे पॉईंट्स आपण जॉईन करू शकतो. मग या इक्वेशनचं नाव द्या. काय होतं या इक्वेशनचं नाव रे, दुसरं इक्वेशन काय होतं आपलं, काय होतं इक्वेशन 3y - x. ओके, उलटं होतं थोडंसं ना, 3y - x = 4. झालं. अशा पद्धतीने आपण हे दोन्ही लाईन्स या ग्राफवरती प्लॉट केलेल्या आहेत. आता तुम्हाला काय इंटरसेक्शन पॉईंट शोधायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे इंटरसेक्शन पॉईंट कुठे मिळाला आहे रे, इथे मिळाला आहे. आपण त्याला कशा पद्धतीने दाखवू शकतो, इथून इथे खाली आणि इकडे वाय ॲक्सिसवरती असं, अशा 2 लाईन्स तुम्हाला ड्रॉ करायच्यात. मग तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला पॉईंट्स मिळालेला आहे 8 4. सो द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज 8 4. करेक्ट ना. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय झालेलं आहे तुम्हाला मिळालेला 8 4. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज काय आहे 8 4. देअरफॉर x = 8 and y = 4 is the solution of given simultaneous equations. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. शेवटचे या सेशनमध्ये घेतलेले 2 एक्झाम्पल्स जे आहेत ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचे होते. त्यासाठी आपल्याला ट्रायल अँड एरर मेथड म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज बघायच्यात, चेक करायच्यात. ह्या पुट केल्यानंतर इंटिजर व्हॅल्यू मिळतात का वायसाठी. जर त्या मिळाल्या तरच आपण ते पॉईंट्स घेतले आणि आपण मग ते पॉईंट्स प्लॉट करून लाईन्स ड्रॉ केल्या. अशा पद्धतीने ग्राफिकल मेथड इथे आपली संपलेली आहे. सो 1.2 मधील आपण सर्व एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. तुम्हाला जर समजा यातमध्ये काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करून सांगा की सर या प्रॉब्लेम इथे मला ते समजलेलं नाही आहे किंवा इथे मला त्याचा प्रॉब्लेम येतोय, आपण ते पुन्हा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूया. ओके. पण मला असं वाटतं की यातली बारकाईने प्रत्येक गोष्ट मी एक्सप्लेन केलेली आहे. त्यामुळे हा क्वेश्चन तुम्हाला समजेलच आणि म्हणजे हे 2 क्वेश्चन तुम्हाला अतिशय व्यवस्थित समजतील. ओके. सो इथे आपण थांबणार आहोत.
मुलांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओज उपयोगी वाटत असतील तर तुम्ही हे दुसऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकता. ओके, जर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. ओके, भेटूया पुढच्या सेशनमध्ये, जिथे आपण काय पाहणार आहोत तर डिटर्मिनंट काय असतो, बरोबर ना. कारण आपल्याला शेवटी लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स सॉल्व करण्यासाठी, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्यासाठी ज्या मेथड्स वापरायच्यात त्यातल्या 2 मेथड्स आपण इथं कंप्लीट केलेल्या आहेत. राहिली शेवटची मेथड क्रेमर्स मेथड. मग ती क्रेमर्स मेथडमध्ये काय असतो, डिटर्मिनंट. तर ती डिटर्मिनंट मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. मग आपण ते पाहूया पुढच्या सेशनमध्ये. आपण इथे थांबतोय. धन्यवाद. अरे थांबा, कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय. असा संपूर्ण कोर्स मोफत हवा आहे? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAK_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके, आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.